आपण जर उन्हाळ्यात सांडगे बनवून ठेवले तर अगदी वर्ष 2 वर्ष ते टिकतात. चांगलं त्याला सुकवून व्यवस्थित काळजी घेऊन ठेवले तर ऐन वेळेस आपल्याला जेव्हा भाजी नसते त्यावेळेस या सांडग्यांची सुकी भाजी किंवा अशी आमटी खूप छान लागते. तर मी तुम्हाला त्याची व्हिडिओ ह्या 1-2 दिवसात अपलोड करणार आहे, सांडगे कसे बनवायचे ते. तर आज मी तुम्हाला छान सांडग्याची सुकी भाजी बनवून दाखवलेली आहे. आमच्याकडे रस चपातीचा बेत असेल तर आमच्या भागाकडे वड्या कांद्याची रेसिपी खूप फेमस आहे, म्हणजे ती बनवलीच जाते. त्यामुळे आणि कोणत्याही लग्न कार्यात पहिला पदार्थ बनतो तो वडे म्हणजे सांडगे. काही ठिकाणी त्याला वडे बोलतात, काही ठिकाणी त्याला सांडगे बोलतात. आणि ते कोणी 3 डाळीचं बनवतं, कोणी 5 डाळी मिळून बनवतं. तर त्याच्यामध्ये मेन चण्याची डाळ, मठाची डाळ आणि मुगाची डाळ असते आणि इतर मसाले असतात. तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर पाहूया आज आपण वड्या कांद्याची. नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत सांडग्याच्या भाजीची रेसिपी. सांडगे म्हणजे मिश्र डाळींचे वडे. वड्या कांद्याची रेसिपी. आधी थोडेसे वडे भाजून घ्यायचे, त्यासाठी थोडंसं तेल वापरायचं. त्यानंतर यामध्ये आपण वडे घालून घेऊया. तर आता आपण यामध्ये वडे घालून घेतले. थोडेसे लाल झाले की वडे आपल्याला काढून घ्यायचे. अगदी थोड्या तेलावर हे भाजून घ्यायचेत आपल्याला. वडे असे थोडे भाजून घेतले की भाजी करताना पटकन शिजतात. काढून घ्यायचे. त्यानंतर परत तेल घालायचंय आणि आता यावर घ्यायचंय कांदा परतून. तर आपण कांदा घालून घेऊया. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आता छान आपला लाल भाजून झालाय. यावर आता आपण घालूया लसूण आणि खोबऱ्याची वाटण. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया, थोडासा जाडसर, आणि हे चांगलं सगळं परतून घेऊया. तर आता हे चांगलं आपण परतून घेतले. आता यामध्ये हळद पावडर घालून घेऊया 1 चमचा. छोटा 1 चमचा हळद पावडर. त्यानंतर याच्यावर जाईल थोडंसं धना पावडर आणि 1 चमचा आपला घरचा लाल मसाला, 2 छोटे चमचे किंवा 1 मोठा चमचा. आता हा मसाला आपण चांगला परतून घेऊया. आणि आता याच्यावर जातीन आपण तळून घेतलेले वडे, जरासे भाजलेले. आता हेही छान हलवून मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये सगळे मसाले आपले घालून झालेत आणि वडे घातलेत. आता याच्यामध्ये शिजायला आपल्याला पाणी घालायचंय आणि थोड्या वेळ आपण याला झाकण ठेवून शिजून द्यायचंय. तर आता मी पाणी घालून घेतले. अजून थोडं पाणी मी घालणार आहे, कारण वडे शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे. आता यावर झाकण ठेवूया. आणि आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता चांगली उकळी आलेली आहे. आपण झाकण काढून घेऊया आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण वड्यांनाही मीठ असतं. त्यामुळे मीठ बेताने घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं.
तर मीठ छान असं रश्श्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि अजून थोड्या वेळ हे वडे आपण शिजून द्यायचे. 7 ते 8 मिनिटं टोटल या भाजीला लागेल शिजायला. तर आता आपण थोड्या वेळ अजून शिजून देऊया. हे पहा, आता वडे एकदम चांगले शिजलेले आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी केलाय वडा कांदा. मला तर फार आवडतो वडा कांदा. तर तुम्हाला माझी वड्या कांद्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आमच्याकडे आहे वडा कांदा रस चपातीचा बेत सोबत पापड. तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.